नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि आज म्हणजे आपल्या जे पण पूर्वज असते त्यांना म्हणजे जेवू वगैरे घालतात, किंवा आजचा मुहूर्त शुभही मानला जातो. कोणी कोणी सोनंही करतं. आता मी तर माझं आत्ताच उठली आहे, शंभू वगैरे केलं आहे. आता स्वयंपाक करायला लागते आणि मग दाखवते तुम्हाला समोर. खाणं कमी गप्पा जास्त. करा फिनिश फटाफट. आरूची फ्रेंड आहे ना ग, दोघींना पण खायचा होता पोहा. खा आता, फिनिश करा दोघी पण. हा मी पण खायले ना. हे काय, मी पण घेतलं. पापड बनवून आले तर आता थोडी वाळून घ्यायची. त्याला थोडी ओली आहे ना, असे बनले मशीनने. मी प्रत्येक वर्षी घरी बनवते, ह्यावेळेस मशीननी बनवले. तुम्हाला तळून पण दाखवून. खूप चिटकलेले होते त्याच्यामुळे असे तुटले पण. आणि अर्धा एक घंटा गेला बाबा एवढे वाळवायला. तिकडून मला बसता येणार नाही म्हणून तिकडून नाही घातली वाळू. आणि एवढं काल मी चाळलं आणि निसलं एवढी गोणी. पिशव्या घरात खूप पसारा झाला ना, त्याच्यामुळे आई नको म्हणली होती. पण म्हटलं थोडं जसं जसं कम्फर्टेबल वाटत बसत उठत केलं मी ते. आता 2 बाचके अर्धे राहिलेले फक्त, मग संपलं. मग करायचं. प्राचीनी तळून आणले, दाखवत तुम्हाला. असे छान झाले तळल्यावर. टेस्टी पण एवढं काही हे नाही. जाऊ द्या आता, एवढे वर्ष पुढच्या वर्ष बनवून मी घरीच. 60 रुपये किलो घेतले बनवायला. कालच मी शेवायचं विचारलं तर 25 रुपये किलो म्हणे. शेवाय बनवावं म्हणलं 1-2 किलो, कारण डिलिव्हरीनंतर थोडं सॉफ्ट राहीन ते खायला ना. किती पण आपण म्हटलं तर असं कडक बरं खाल्लं ना, थोडं पोटाला हे होतं. थोडं आपलं कवळं पोट असतं ना, त्याच्यामुळे आईला म्हटलं थोड्याशा बनव. मला म्हणजे मी बनवलेलं नाही याच्या आधी, पण माहिती प्रोसेस, तर ते टाकते म्हणलं करायला, आहे की नाही बरं. चला आता आवरतो काम. उन्हाळ्यामुळं नुसतं लाईट चालली घडी. लाईट गेली की काहीच इंटरेस्ट येत नाही कशात. तर आंघोळ राहिली माझी. आधी म्हणलं ते पापड वाळून घ्यावं. हा ना, हे बाबा यायले ना आपल्या घरी. राळेची बाबा आहे ते. पप्पाचे पप्पा. काय लावलं ते? अच्छा, काल आंबा खाऊ लागले आरू, तर मी म्हणलं राल्याच्या बाबाला खायला लागते ते आंबे. आरू खाऊ नको सगळे. तर आता म्हणती राल्याच्या बाबाला आंबा द्यायचा आहे का? नुसतं कुरडाय पापड तेवढे काढे. हे बघा, करून आणलेले कुरडा एकदम पांढऱ्या शुभ्र आहे मस्त. आणि थोडं तांदळाचे पापड हे रेडीमेडच आणलेले मी. 150 रुपयात भरपूर सारे भेटलेले. हे इथं भाज्याचं पीठ मळवलं, इथं आटा लावून ठेवला. उशीर झाला पण फास्टमध्ये केलं मी स्वयंपाक. बसले आता केव्हाचं, तर उठलेच नाही. हे इथं रस बनवून ठेवला. तुम्हाला बोलले आणि लगेच पाठीमागं आले. रस बनवला आधी. तर भाज्याचं ते कालवून ठेवलं, म्हणजे भजे आहे ना सॉफ्ट येते. मग ऐनवेळी चांगले नाहीत, निब्बर येते अशी. कारण आमचं घरचं डाळीचं पीठ आहे, तर कसं उजडायला असं असं छान दिसेल. आता धुणं भिजत टाकलं, आंघोळी वगैरे झाल्या. आता काही नाही, एकदा पोळ्या टाकून घेतल्या. रस पण केलेलाच आहे.
फक्त कुरड्या पापड तळायचे आणि शेवटला गरम राहील म्हणून भजी तळायला बसायचं आणि वाढून द्यायचं. आणि पप्पाला सांगत असते मी म्हणजे बाबावरचं जेवायला. तर मग एकदा नैवेद्य ठेवला, खरबूज वगैरे आणलेलं आहे मी, मला जे माहिती आहे ते ठेवलं मी आणून. आणि मग हे घरी आता मग ते पप्पाचे पाय वगैरे धुतात, पप्पाला जेव घालतो बाबावरलं. आणि कर आहे ना ते काय म्हणतात, करच म्हणतात ना याला. मी इथं घेते तर खूप मोठा मटका येतो याचा. यांनी गावाकडून आणलं ना, तर आज छोटावाला आहे हा. इथं मांडून ठेवला त्यांनी. आणि हे फूल वगैरे पण ना, फुलं आणून ठेवले. कपडा रुमाल पांढरा का टाकला यांनी काय माहिती. मी कामात होते, त्यांनी केलंय थोडंसं सेटअप प्राचीश पप्पांनी. लाल कपडा टाकायला पाहिजे नाही का, काढून टाकावं लागन हा. जाऊन त्यांना माहिती नसन, दुसरा टाकायला लावते काहीतरी पीस वगैरे. प्राची म्हणे मी देवपूजा करते मम्मी. तिने सगळं देवघरातलं सामान बाहेर काढलं देवपूजा करायला. आणि रोज माझ्या मागं दळण ते भरपूर असं काम आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवणं दररोज कंटिन्यू करणं व्हायलं नाही. आणि माझं पोट पण जास्त ताठायलं म्हणजे आता, तर त्याच्यामुळं पण मी काही रेसिपी काही असं शूट करायला घेतलं नाही. तर बरेचसे सबस्क्रायबर नाराज झाले. मला पण एक सवय असते बघण्याची कोणाचा व्लॉग, तर मी त्यांच्या चॅनलवर जाऊन बघते की आला का. नाही आला तर मला पण थोडंसं असं हे वाटतं आणि मी पण त्यांना अनसबस्क्राईब करते. तसं मला झालं, कारण याच्या आधी मी पाहिले 37पर्यंत गेले होते सबस्क्रायबर. तर मध्यंतरी मी जास्त कंटिन्युअस ब्लॉग टाकत नाही आहे, तर त्याच्यामुळं लगेच 2-3 सबस्क्रायबर कमी झाले. हां आणून ठेवा, अगरबत्ती आणते. तर तसं करू नका. मला माहिती आहे, मला पण तसं होतं. मी पण जे माझ्या आवडीचे यूट्यूबर आहेत त्यांच्या चॅनलवर जाऊन पाहते, नसले की मग नाराज होऊन जाते. म्हणजे ते आपल्याला एक सवय झालेली असते पाहण्याची. तर थोडंसं समजून घ्या. हे 3rd सेमिस्टर चालू आहे. 3rd सेमिस्टरमध्ये कसं होतं, बसाय उठायला पण मला त्रास होतो आहे. आणि ते इतका सारा गव्हाचा राडा होता ना, अजून पण ते बारीक खालचे गहू आहे ना, तर ते मला वाटतं दीड धडा का 2 धडे निघलेत काय मी तिथे. आई तर म्हणे ते काय फेकूनच दे, गाईलाच दे. पण ज्यावेळेस मी गहू दुकानातून विकत आणले ना, 5 किलो गहू घ्यायला किती 250 ते 300 रुपये लागतात. आईला म्हटलं नाही, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी निसन ते बारीक राहू दे. म्हणजे मला अन्नाची अशी रिस्पेक्ट मला नाही टाकून द्या वाटत काहीच. असं आपलं घरचं आहे ना, राहू द्या. ज्यावेळेस असं काही नाही की गाईला वगैरे कोणाला खाऊ घालायचं नाही. फिरायला वगैरे गेले ना, इतकं घेऊन जाते मी कॅरी बॅगमध्ये. मुंग्या वगैरे दिसले त्यांचे घरं, तर तिथं मी टाकत असते. म्हणजे शेवटी काय आहे ना, आपले कर्म आपल्यासोबत येते, तर मग ते टाकण्याची वगैरे आहे मला सवय. पण हे गहू एकदम म्हणलं ना, ती म्हणे ते रिक्षावाले येतात गहू घ्यायला, त्यांना देऊन टाक. म्हटलं नाही आई, मी त्याला निसन म्हणलं मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आता कारण आता 8-9 गोण्या दळण करून झाल्यात पूर्ण. तर मग ते ना निसन आणि जे चांगले गहू आहे त्यात थोडे मिक्स करून दळून आणून. कारण नाही टाकून द्या वाटत ना एकदम असं, नाही का. आणि खाऊ पण घालायचा विषय झाला तर रोज गाईला थोडं खाऊ घालणं. एवढं एकदम टाकून ते खात नाही, घाण करते समोर इथं. त्याच्यामुळं मग नाही केलं. आणि आता स्वयंपाक वगैरे झालं ना, मग त्यावेळेस दाखवून मी तुम्हाला ताट बनवून ठेवून. आता चला, आज दिवसभर मला जे म्हणजे ब्लॉग घेता आला तो मी घेईन. तर तुम्ही काही नाराज होऊ नका, कारण डिलिव्हरीनंतर मी आहे ना ब्लॉग एकदम कंटिन्यूअस करत. आणि मी आहे ना ते चांगलेच फेमस यूट्यूबर आहे बघा, त्या इंग्लिश शिकवतात त्या मॅम. मला त्यांचं नाव माहिती नाही आहे, पण त्यांचा पॉडकास्ट मी ऐकला होता. तर त्यात त्यांचं नाव मला खरंच नाव लक्षात ठेवायला पाहिजे होतं त्यांचं. तर त्यांना मी कमेंट केली होती की मी तर 3 वर्षापासून म्हणजे ब्लॉग टाकती आहे, तर माझ्या आता शिकच 335 की काय व्हिडिओ आहे. तर त्यांनी मला सजेशन दिलं की तुम्ही शॉर्ट जास्त टाका किंवा थंबनेलवर जास्त ध्यान द्या. ते तर मलाही माहिती आहे की मी शॉर्ट्स माझ्या ब्लॉगवर नाहीच आहेत म्हणून जास्तीचे, म्हणजे असे घरगुती शॉर्ट्स. त्याने बराचसा फरक पडतो.
मी करण माझं मेन म्हणजे काय आहे ना, हे जे आपलं ते शूट करायचं हे आहे ना, काय म्हणतात त्याला, ट्रायपॉड, ते देखील तुटलं आहे. त्याच्यामुळं मला सेल्फ शूट घेणं असं एवढं पॉसिबल नाही आहे. आणि थंबनेल वगैरेमध्ये मी करते आहे इम्प्रूव्ह, कारण आपण ज्याविषयी थंबनेल टाकलं ना तर पब्लिकला हे ॲक्सेप्ट असतं की आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तेच असेल. तर कधी कधी तसं पण व्हायला पाहिजे, बरोबर थंबनेल वगैरे पण राईट गेला पाहिजे आपला. तर त्यांनी मला सजेशन दिले की काही तुम्ही शॉर्ट टाका किंवा बाहेरचे काही व्हिडिओ टाका. हा हा यायला लागले पप्पाच्या आधी, यांनाच जास्त भूक लागली वाटतं. उपास धरला नुसतं करणं स्वयंपाक झालं मला अर्ध्याच्या वर स्वयंपाक, थोडासाच बाकी, आता पोळ्याच बाकी नुसत्या. उपास धरला पप्पासाठी आणि कंट्रोल तर काही व्हायला नाही लागलं. एक मस्त मोठा फुलपात्र दही आणि त्यात साखर टाकून खाल्लं. हा एकला येणार आहे ते. बरीचशी तयारी झाली, कर वगैरे पाणी वगैरे भरून ठेवलं, नैवेद्य ठेवला, खरबूज वगैरे ठेवलं. आता दर्शन वगैरे करायचं. इकडं माझं चालूच आहे अजून भजी तळणं. हे रेडीमेड तांदळाचे पापड बघा केवढा होतोय, आणि स्वस्त पण भेटतात. हे मशीन मेड आहे. असं घरगुती बायका करते तर जास्त पैसे घेतात. आणि ह्या बनवून आणलेले कुरड्या अशा काही छान येत आहे ना, आणि पापड असे झालेत. ही माझी भजी चालू आहे. झालंच आहे आता थोडंसं, एकच फक्त हे राहिलं आहे, काय घाणा. झालं आहे स्वयंपाक. आता पप्पाने फोन केला होता, झाला का म्हणे स्वयंपाक. म्हटलं झाला, या तुम्ही. आता निघाले ते पण, त्यांना जीव वगैरे घालतो. मोबाईल थोडा तितकच झाला, आता बरोबर झाला. आरू जे जे करायली बाबाचा, अरे वा, परी पण करायली. आता दोघींनी पण जेवण करायचं. बाबांनी जेवले की आपण सगळ्यांनी जेवायचं. हा मग खेळायचं. हा टेंट हाऊसचं लयच आहे बाबा. एक टेंट हाऊस ऑर्डर करणं घामाघूम होतं. आणि गॅस खाली घ्या इतका राडा होतो. किचन जरा छोटं आहे आमचं, मग उभा राहूनच केलं होतं. माझे ना थोडे पाय सुचते उभा राहून केल्यावर, थोडे म्हणजे बरेच सुचते आणि दुखते तर दिवसभर आणि रात्रभर. पण मग उभा राहून केलं की पूर्णाचा स्वयंपाक किंवा असं जास्तीचा स्वयंपाक. तर आता काही विलाज नाही, एवढा महिना जाणंच आहे पूर्ण. चला आता पप्पा आल्यावर दाखवते तुम्हाला. बनवलं आता, वा घेऊन जा. गावाची चालला, आम्हाला ज्यूस द्या ना, आम्हाला ज्यूस द्या ना. चांगलं आहे का ज्यूस आंब्याचं? हां खा पूर्ण, आता फिनिश करायचं पूर्ण तेवढं. गावाची खेळायली तिकडं.